नाही, त्यांना लाख लाख शुभेच्छा. त्या ज्या आपला घर सोडून दुसऱ्या घरात गेलेल्या आहेत त्या घरात त्यांनी सुखात राहावं, आनंदात राहावं आणि कुटुंब चांगला त्यांचं राहावं आणि याच्यासाठी प्रचंड मोठ्या शुभेच्छा देतो मी. आणि आरोप केलेला आहे की मुलगाचे जे आरोपी जे कुणाल पाटील आहेत त्यांच्यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश केलेला आणि आपल्या पक्षाकडनं त्यांना समर्थन केलं जातं. लक्षात घ्या, हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे आणि वैयक्तिक विषय हा पक्षावर आरोप करणं चुकीचा वैयक्तिक विषयाच्या संदर्भात. पण तुम्हाला मी सांगू इच्छितो, महाराष्ट्राचे आदरणीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, हे सतत तो छोट्यातला छोटा कार्यकर्ता असला, मोठ्यातला मोठा कार्यकर्ता असेल तर त्याचे ठामपणे उभे राहतात आणि ठाम एकदम ताकदीशी उभे राहतात आणि ताकद देण्याचं काम या दोन्ही नेत्यांनी केलेलं होतं. पण ते दुसऱ्या घरात गेले, त्यांना आनंद वाटत की त्या घरात गेला, तिथे सुखी राहावं म्हणून मी शुभेच्छा देतो. महायुतीचं एकंदरीत सरकार आहे, मात्र कल्याण डोंबिवलीत गेल्या काही दिवसांपासून भाजप शिवसेना शिंदेगडाच्या प्रवेश देतो. काय सांगतो? हे खरं ते फोडाफोडीचं राजकारण एक नंबर असलेल्या पक्षांनी करू नये. खरं तर मग त्यांना वाटत असेल की आपले काही पदाधिकारी फोडून या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर आपला महापौर बसवावा. पण तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो, मी एक आमदार म्हणून, की या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर शिवसेनेची प्रचंड मोठी ताकद आहे आणि कार्यकर्ते सक्षम आहेत. आणि मग तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा झेंडा फडकेल अशी तुम्हाला ठामपणे सांगतो मी. भाजपकडून वारंवार दावा केला जातोय की भाजपचा महापौर बसवा. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. जेव्हा आपण महायुतीमध्ये एकत्र लढत असताना काय कसं बोलणं काय बोलणं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. पण मी एक आमदार म्हणून तुम्हाला सांगतो की आमची महायुती आहे, या कल्याण डोंबिवलीवर शिवसेनेची प्रचंड मोठी ताकद आहे आणि या नक्कीच या येणाऱ्या इलेक्शन मध्ये या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकेल. बाजूला असलेला अंबरनाथ आहे, बदलापूरमध्ये युती अजून झालेली नाही. नगराध्यक्ष दोन्ही पक्षांनी वेगवेगळे उमेदवार दिलेले आहेत, काय सांगाल? त्यांचा आता वैयक्तिक प्रश्न. मी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बाबतीत बोलू इच्छितो. पुढचा तो तिथले नेते काय त्यांच्या माहिती नसतात, स्थानिक लेवलला ते सांगतील. पण मी कल्याण डोंबिवली महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल. नगरसेवक गेले, त्यांची काही समजूत काढण्याचा प्रयत्न झाला नाही, काय माहित नाही, पण कशामुळे गेले काय गेले आता तुम्ही तुमच्या माध्यमातून मी ऐकतो की कोणीतरी आरोपी आहे आणि त्याच्यामुळे पक्षांनी सहकार्य नाही केलं. पण पक्ष कधीही कार्यकर्त्यांशी ती जवळीक असताना हा पक्ष आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे की एकनाथ शिंदे साहेब असतील, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असेल, छोट्यातला छोटा कार्यकर्ता असेल, मोठ्यातला मोठा कार्यकर्ता असेल, त्याच्याशी ठामपणे उभा राहणारा, पाठीशी ताकद देणारा हे दोन्ही नेते आहेत. त्याच्यामुळे तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांनी वैयक्तिक तो त्यांचा निवडणुकांमध्ये महायुती होईल. आम्ही महायुतीच्याच माध्यमातून आहोत, महायुती करावी असंच आमची इच्छा आहे. पुढचा वरिष्ठ निर्णय घेतील ते. ज्या पद्धतीने सध्या पुढापुढीचं राजकारण सुरू आहे, शिवसेनेने देखील भाजपच्या नगरसेवकांना घेतलं, भाजपने देखील शिवसेनेच्या नगरसेवकांना प्रवेश दिला. सुरुवात त्या लोकांनी गेली, आम्ही नाही गेली. पण महायुतीचं सरकार युती राहील एवढं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.